नमस्कार माझे मित्र-मैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे नर्सिंग ऑफिसर आरती या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण एक नवीन वॅकन्सी बघणार आहे. NIHRची वॅकन्सी निघालेली आहे, म्हणजेच नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ रिसर्च जोधपूर या ठिकाणची वॅकन्सी आहे. ही वॅकन्सी निघालेली आहे, स्टाफ नर्सचीच आहे. वॉक इन इंटरव्ह्यू आहे या ठिकाणी, रायटिंग टेस्ट आणि फॉर प्रोजेक्टसाठी आहे. ह्युमन रिसोर्सचा ह्यांचा एक प्रोजेक्ट आहे. तर आता प्रोजेक्ट कोणता आहे आणि तो प्रोजेक्ट सध्या टेम्पररी आहे. त्या नोटिफिकेशनमध्ये आपण बघूयात आता. ह्याच्यामध्ये ॲप्लिकेशन नाही का त्यांचं ऑनलाईन मोडवरती ॲप्लिकेशन आहे. ही त्यांची वेबसाईट आहे. ह्या वेबसाईटवरती जाऊन आपल्याला भरायचं आहे आणि वॉक इन इंटरव्ह्यू आहे ह्याच्यामध्ये. वॉक इन इंटरव्ह्यूमध्ये आपल्याला आणि रायटिंग टेस्ट ठेवणार आहे ते एक. त्या टेस्टमध्ये पासआउट झाले की आपला सांगणार आहेत. तर ह्या ठिकाणी ICMR NIHR जोधपूर ह्या ठिकाणचे आहे. म्हणजे जे स्टील बर्थ राहतात ना, त्यांचं हे प्रोजेक्ट आहे. ह्युमन रिसर्चवरती आपण एक प्रोजेक्ट ठेवलेला आहे. त्यांचं इम्प्लिमेंटेशनचं जे रिसर्च असतं ना, ते डेव्हलपमेंट मॉडेलमध्ये कसं असलं पाहिजे, त्यांचं पॅकेजेस डिलिव्हरी स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे त्याच्याबद्दल आपल्याला सांगायचं आहे यामध्ये. तर ह्याच्यामध्ये नाही का ॲप्लिकेशन फॉर ड्युली फील्ड आहे याच्यामध्ये. 1 सेट आहे याच्यामध्ये. फोटोकॉपी आपल्याला द्यायचं आहे आणि ऑल आपले डॉक्युमेंट सर्टिफिकेट पण द्यायचे आहे त्यांना, झेरॉक्स कॉपी. तर त्या ठिकाणी हे आपल्याला कॅन्डिडेटला सांगितलेलं आहे. आफ्टर व्हेरिफिकेशनचं आपल्यानंतर आपल्याला तिने का इलिजिबिलिटी आपली आहे का नाही ते सांगणार आहेत आणि वॉक इन इंटरव्ह्यू घेणार आहे आणि रायटिंग टेस्ट पण घेणार आहेत. ही वेबसाईट आहे त्यांची. ह्या वेबसाईटवरती आपल्याला ही PDF भेटून जाईल. तर आपण रिक्वायरमेंट कोणते कोणते आहे बघूयात आता. तर ह्याच्यामध्ये नाही का नेम ऑफ वॅकन्सी दिलेली आहे, प्रोजेक्ट टेक्निकल सपोर्ट 3मध्ये. त्याच्यामध्ये 3 पोझिशन आहेत OBC SC STसाठी. ह्याच्यामध्ये नाही का ग्रॅज्युएशन सायन्स आपलं कंप्लीट पाहिजे आणि BMS BHMS 3 इयरची पोस्टिंग आपल्याला एक्सपिरियन्स सर्टिफिकेट पाहिजे याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये नाही का पोस्ट ग्रॅज्युएशनची डिग्री असेल तरीही चालेल, म्हणजे झुलॉजी, केमिस्ट्री, सोशिओलॉजी, MPH या ठिकाणची आपली डिग्री असली तरी चालेल. डिस्क्रायबलमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे 2 इयर्सचा आपले एक्सपिरियन्स पाहिजे. मॅटर्नल अँड चाइल्ड हेल्थचं आपल्याला पेशंटची इन्फॉर्मेशन माहिती पाहिजे. कम्युनिटीचं बेसिक हेल्थ सर्वे आपण कधी केला आहे का तेही माहिती पाहिजे. फील्ड वर्क पाहिजे आपल्याला आलं पाहिजे आणि लॅबोरेटरी आपल्याला वर्कसुद्धा आलं पाहिजे. ह्याच्यामध्ये नाही का एज लिमिटेशन सांगितलेलं आहे. ह्याच्यामध्ये 35 इयरच्या जेवढ्या आहेत आपण तिथपर्यंत आपण भरू शकतो. 35 वयापर्यंत आपण भरू शकतो. वॉक इन इंटरव्ह्यूची डेट आणि रायटिंग टेस्टची डेट ते सांगणार आहेत. या ठिकाणी 28,000 पेमेंट आहे. पेमेंटचा इश्यू नाही या ठिकाणी. 28,000 पर मंथ ह्या ठिकाणी पेमेंट आहेत. त्याच्यानंतर नाही का त्यांनी सांगितले टेन्युअरमध्ये काय सांगितले ह्या ठिकाणी 1 इयरचं नाही का आपल्याला एक्सपांड देणार आहेत त्यांनी, म्हणजे 1 इयरचं आपले हे पोझिशन राहणार आहेत. ह्या ठिकाणी 1 इयरमध्ये आपल्याला ते आपल्या पॉईंटमध्ये जेवढा टायमिंग दिलेला आहे तेवढ्यामध्ये आपल्याला ते वर्कआउट कंप्लीट करायचं आहे. प्लेस ऑफ वर्क नाही का प्लेस ह्या ठिकाणी नाही का प्रोजेक्ट सांगितलं साईड आहे उदयापूरलाही आपलं आहे. या ठिकाणी डिपेंड ऑन रिक्वायरमेंट, आपलं रिक्वायरमेंट जे आहे ना त्याच्यानुसार आहे. ह्यांनी नाही का या ठिकाणी डेटची नाही का आपल्याला वॉक इन इंटरव्ह्यूची डेट आणि टायमिंग सांगितलेलं आहे. 10/7/2026 म्हणजे 10/7/2026ला 9 ते 10 1 घंट्यामध्ये आपला इंटरव्ह्यू राहणार आहे. त्या ठिकाणी ICMR NIHR म्हणजे जोधपूर ह्या ठिकाणी आपलं इंटरव्ह्यू घेणार आहेत. आता हे प्रोजेक्ट 2 आहे. त्याच्यामध्ये पोझिशनमध्ये नाही का प्रोजेक्ट 2 टेक्निकल सपोर्ट 1 सांगितलेलं आहे. ह्या ठिकाणी 2 पोस्ट आहेत. OBCसाठी 1 आहे आणि STसाठी 1 आहे. त्याच्यामध्ये क्वालिफिकेशन 10वी डिप्लोमा आपलं कंप्लीट पाहिजे. MLT DMLT ITIA हे आपलं कंप्लीट पाहिजे आणि 2 वर्षाचा याच्यामध्ये आपल्याला एक्सपिरियन्स पाहिजे रिलेटेड आपल्या सब्जेक्टनुसार. त्याच्यानंतर आपण एज लिमिटेड बघू. त्याच्यामध्ये एज लिमिटेड ह्याच्यामध्ये 28 सांगितलेले. वॉक इन इंटरव्ह्यू रायटिंग टेस्ट घेणार आहे त्याच्यात पण, आणि त्यांच्या ॲप्लिकेशननुसार ते रूल टाकलेले आहेत, ते रूल आपल्याला बघावं लागेल. याच्यामध्ये पेमेंट त्यांनी 18,000 सांगितलेलं आहे पर मंथला. त्याच्यानंतर आपण एका प्लेस वर्क त्यांनी सांगितलं आहे उदयापूरलाच आहे. ह्या ठिकाणी पण डेट ह्यांच्या इंटरव्ह्यूची सांगितली 10/7/2026 9 ते 10मध्ये इंटरव्ह्यू घेणार. ICMR आणि NIHR जोधपूरला घेणार आहेत. आता आपल्या ह्याच्यामध्ये 3rd पोस्ट आहे. ह्याच्यामध्ये प्रोजेक्ट नर्सिंग 3rd म्हणजे आपली ही स्टाफ नर्ससाठी आहे. हे खूप इम्पॉर्टंट आहे. वॅकन्सी याच्यामध्ये एकच सांगितलेली आहे, ती पण SCसाठी आहे. क्वालिफिकेशन 4 इयर नर्सिंग कोर्स आपला कंप्लीट पाहिजे. ह्याच्यामध्ये आपल्याला नाही का 35 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो. वॉक इन इंटरव्ह्यू आहे, रायटिंग टेस्ट आहे.
ह्याच्यामध्ये. आणि आपलं एज लिमिटेशन हे सांगितलेलं आहे 35 वर्षापर्यंत आपण भरू शकतो. ह्या ठिकाणी आपल्याला 28,000 पेमेंट आहे. पेमेंटचा इश्यू नाही आहे. पेमेंट ह्या ठिकाणी चांगलं आहे. 28,000 पेमेंट आहे. ह्याच्यानंतर आपल्याला नाही का प्रोजेक्ट सांगितले त्यांनी. प्रोजेक्ट आपलं उदयपूरलाच राहणार आहे ह्या ठिकाणी आणि बेस्ड ऑन प्रोजेक्ट रिक्वायरमेंटवरती असणार आहे. ह्याच्यामध्ये पण आपल्याला नाही का डेट सांगितलेली आहे इंटरव्ह्यूची, तर 10/7/2026 म्हणजे ह्याच्यामध्ये पण 10 तारीखच दिलेली आहे. 10/7/2026 ते आपल्याला स्टार्टिंगला 9 वाजता सुरू होणार आहे, 9 AM आणि 10 AM संपणार आहे. म्हणजे आपलं 1 घंट्याचं ह्याच्यामध्ये काय आहे इंटरव्ह्यू घेणार आहे. त्याच्यामध्ये ICMR NIHR जोधपूर ह्या ठिकाणी आपला इंटरव्ह्यू आहे ह्या ठिकाणी. त्याच्यानंतर काही जनरल इन्स्ट्रक्शन आहे त्यांचे, ते बघूयात आपण. कंडिशन काय ह्याच्यामध्ये. प्रोजेक्ट पोझिशन हे आपलं टेम्पररी असणार आहे, बेस ऑन ओनली. त्याच्यानंतर ICMR आणि ICMR इन्स्टिट्यूट आणि प्रोजेक्ट हे दोन्ही पण घेणार आहेत. वॉक इन इंटरव्ह्यू घेणार आहे. याच्यामध्ये इम्पॉर्टंट जे आहे मी ते सांगत आहे ह्या ठिकाणी तुम्हाला. आणि ह्या ठिकाणी आपण नाही का ते आपलं ॲप्लिकेशन त्या ठिकाणी फिलअप करून द्यावं लागेल. एक्सेप्ट अँड रिजेक्टेशन ॲप्लिकेशन ते आपल्याला सांगणार आहेत, रिझन काय आहे काय नाही ते. आणि त्याच्यानंतर आपल्याला नाही का 1 मंथची नोटीस पण देणार आहे. ते साईड विथ असाइनमेंटवरती आपल्याला जमत आहे का नाही ते बघणार आहे त्या ठिकाणी. आणि आपलं जे सर्टिफिकेट आहे ते पण त्याचे ह्या ठिकाणी सगळे ऑल इंटरव्ह्यूसाठी आपल्याला लागणार आहे. त्या व्हेरिफिकेशनला करणार आहेत. इंटरव्ह्यू रायटिंग टेस्टला पण लागणार आहेत. तर जॉईनिंग करता ॲट टायमिंगमध्ये आपल्याला नाही का ह्या ठिकाणी जॉईनिंग ड्युटी करायची आहे. सर्टिफिकेट ओरिजिनल घेऊन जायचे आहेत इंटरव्ह्यूच्या वेळेस, ते सांगितले आहे कंपल्सरी ST SC OBCसाठी. त्याच्यानंतर इथे आपल्याला दिलेलं आहेत प्रोजेक्ट इंटरव्ह्यू आहे या ठिकाणी. त्या ठिकाणी प्रोजेक्ट 3rd 2 3rd 1 आणि 3rd हे असं सांगितलेलं आहे. ही नर्सिंगचं प्रोजेक्ट आहे. जनरली अप टू 5 कॅन्डिडेट अप्लाय फॉर दिस पोझिशन. 5 जण अप्लाय करू शकतो. 5 जणांमधून ते आपलं सिलेक्शन सांगणार आहेत. आणि 30 दिवसामध्ये यांची मेरिट लिस्टसुद्धा ते प्रेझेंट करणार आहे ह्या ठिकाणी. आणि आपल्याला लँग्वेज आली पाहिजे हिंदी, इंग्लिश. ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये जे दिलेत ना ते आपल्याला लँग्वेजसुद्धा आली पाहिजे. ह्या आपल्या ह्याच्यामध्ये नाही का NIHRची ही आजची व्हॅकन्सी होती. याच्यामध्ये इंटरव्ह्यू आणि रायटिंग टेस्ट दोन्ही पण आहेत. ह्याची लास्ट डेट आपल्याला काही सांगण्यात आली आहे 10/7/2026 लास्ट डेट आहे. त्याच्यामुळे ही नाही का ॲप्लिकेशन लवकरात लवकर भरावे. वॉक इन इंटरव्ह्यू आहे, इंटरव्ह्यूला जावे. असेच आपले व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.